नमस्कार. आज आपण 2026 मध्ये झालेल्या इराण युद्धाच्या पहिल्या आठवड्यात नेमकं काय काय घडलं याचा आढावा घेणार आहोत. हे सगळं विश्लेषण सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेलं आहे. चला तर मग थेट सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी पाहूया की या युद्धाची सुरुवात कशी झाली आणि या मोठ्या लष्करी कारवाईला काय नाव दिलं गेलं होतं. तारीख होती 28 फेब्रुवारी 2026. याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलनं मिळून इराणवर हल्ला चढवला. आणि याचा उद्देश अगदी स्पष्ट होता: इराणमधलं सरकार उलथवून टाकणं. आणि हे बघा, कारवाईचा उद्देश सुरुवातीपासूनच लपून राहिलेला नव्हता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणी जनतेला थेट सांगितलं, जेव्हा आमचं काम संपेल तेव्हा तुम्ही तुमच्या सरकारचा ताबा घ्या. ते तुमचंच असेल. ही संधी कदाचित अनेक पिढ्यांसाठी एकमेव असेल. या हल्ल्याला 2 सांकेतिक नावं होती. अमेरिकेनं याला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव दिलं, तर इस्रायलनं रोरिंग लायन. हल्ल्याचं मुख्य लक्ष होतं इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनेई आणि देशाचं वरिष्ठ नेतृत्व. आणि याच हल्ल्यात अली खमेनेई मारले गेले. पण प्रश्न हा आहे की ही वेळ आलीच कशी? परिस्थिती इतकी का चिघळली? चला आता संघर्षापर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूया. युद्धाच्या काही महिन्याआधीपासूनच वातावरण तापायला सुरुवात झाली होती. डिसेंबर 2025 मध्ये इराणमध्ये 1979 नंतरची सगळ्यात मोठी सरकारविरोधी आंदोलनं सुरू झाली. मग जानेवारी 2026 मध्ये इराणी सुरक्षा दलांनी हजारो आंदोलकांना ठार केलं. यानंतर लगेचच फेब्रुवारीमध्ये अमेरिकेने 2003च्या इराक युद्धानंतरची मध्य पूर्वेतील सगळ्यात मोठी लष्करी जमवाजमवा सुरू केली. आणि अखेरीस 27 फेब्रुवारीला अणुकरारावरची शेवटची बोलणीसुद्धा फिसकटली. आता ही बोलणी फिसकटली का? तर त्यामागे एक मोठं कारण होतं. अमेरिका आणि युरोपियन युनियनची मागणी होती की इराणने युरेनियम समृद्धी कायमची थांबवावी. पण इराणचं म्हणणं होतं की शांततेच्या कामासाठी युरेनियम वापरणं हा त्यांचा अविभाज्य हक्क आहे. याच मुद्द्यावरून सगळं अडलं होतं. पण या हल्ल्यानंतर इराण गप्प बसेल असं वाटलं होतं का? अजिबात नाही. त्यांनी जे प्रत्युत्तर दिलं त्याने हे युद्ध संपूर्ण प्रदेशात पसरलं. इराणने त्यांच्या पलटवाराला ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 असं नाव दिलं. त्यांनी शेकडो ड्रोन्स आणि बॅलिस्टिक मिसाईल्सने हल्ला चढवला. त्यांनी फक्त इस्रायलवरच नाही तर कतार, बहरीन, UAE, कुवेत, इराक, जॉर्डन आणि सौदी अरेबियामधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष केलं. इतकंच नाही तर कुवेत, UAE, ओमानमधील नागरी वस्त्या आणि सायप्रसमधील ब्रिटिश लष्करी तळही निशाण्यावर होते. पण इराणीच इथेच थांबला नाही. त्यांनी एक असं पाऊल उचललं ज्याने संपूर्ण जगाला हादरा बसला. त्यांनी होर्मुझची समुद्रधुनी बंद केली. म्हणजे जगाचा जवळपास 20% तेलपुरवठा एका झटक्यात थांबला. तर विचार करा, एका बाजूला उद्देश होता सत्तापलट आणि अणुबॉम्ब रोखणं, आणि दुसऱ्या बाजूला फक्त एका आठवड्यानंतरचं चित्र काय होतं? इराणी नेतृत्वाची हत्या, संपूर्ण प्रदेशात पसरलेलं युद्ध, होर्मुझची समुद्रधुनी बंद आणि जागतिक अर्थव्यवस्थेत एकच गोंधळ. ह्या पहिल्या आठवड्याने संपूर्ण प्रदेशात एकच हाहाकार माजवला. आता आपण त्या आठवड्यात झालेल्या मानवी आणि आर्थिक नुकसानीवर एक नजर टाकूया. यात झालेली जीवितहानी खूप मोठी होती. इराणी रेड क्रेसेंटच्या म्हणण्यानुसार एकट्या इराणमध्ये 1300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या युद्धाची झळ लेबनॉनलाही बसली, जिथे 217 लोक मारले गेले. तर इस्रायलमध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला. याची किंमत अमेरिकेलाही चुकवावी लागली. कुवेतमधील एका तळावर झालेल्या इराणी हल्ल्यात अमेरिकेचे 6 लष्करी जवान ठार झाले. आणि आता बोलूया पैशांबद्दल. या युद्धाचा आर्थिक भार तर अवाढ्य होता. एका अंदाजानुसार अमेरिकेच्या या लष्करी कारवाईवर दिवसाला जवळपास $1 अब्ज खर्च होत होते. आणि हे जे काही घडत होतं त्याचे हादरे फक्त मध्य पूर्वेतच नाही तर जगभर बसत होते. जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम झाला? तर बघा, तेल आणि गॅसच्या किमती आभाळाला भिडल्या. अनेक देशांनी हवाई क्षेत्र बंद केल्यानं आंतरराष्ट्रीय प्रवास ठप्प झाला. जागतिक मंदीच्या भीतीनं शेअर बाजार कोसळले. UAE मधल्या महत्त्वाच्या डेटा सेंटरचं नुकसान झाल्यामुळं इंटरनेट सेवेवर परिणाम झाला. आणि कतारने तर आपलं सगळं गॅस उत्पादनच थांबवून टाकलं. आता साहजिकच यावर जगाची प्रतिक्रिया काय होती? तर संपूर्ण जग विभागलं गेलं होतं. एकीकडे जर्मनी, युनायटेड किंगडम आणि कॅनडासारख्या देशांनी या हल्ल्यांचं समर्थन केलं. दुसरीकडे चीन, रशियासारख्या देशांनी तीव्र विरोध केला. तर दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि तुर्कीसारख्या देशांनी दोन्ही बाजूंना शांततेचं आवाहन केलं. आणि हे सगळं होण्याचा धोका सुरुवातीपासूनच माहिती होता. खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच कबूल केलं होतं की
शूर अमेरिकन नायकांचे प्राण जाऊ शकतात आणि आपल्याला नुकसान सहन करावं लागू शकतं. युद्धात असं अनेकदा घडतं. एका अमेरिकन अधिकाऱ्याने तर असं म्हटलंय की अमेरिका अजून किमान 3 महिन्यांच्या युद्धाची तयारी करत आहे. आता विचार करा, जर पहिल्याच आठवड्यात इतका गोंधळ उडाला असेल, इतकी जीवितहानी झाली असेल, तर पुढचे 3 महिने काय घेऊन येतील हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.